हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी झटपट अशी चिकन बिर्याणी बनवणार आहे। ते मी चिकन घेतले स्वच्छ धुवून असं, त्याला आपण हळद आणि मीठ लावून घेऊयात। छान असं हाताने आपण व्यवस्थित सगळ्या चिकनला हळद मीठ लावून घेऊया। इथे 1 किलो चिकन आहे, तर मी अर्धा किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहे। बिर्याणी बनवण्यासाठी मी ते एक कांदा घेतला आहे असा उभा चिरून, एक टोमॅटो घेतलेला आहे उभा चिरून, कढीपत्ता, आलं घेतलंय खिसून, लसूण खिसून घेतलाय, दालचिनी, लवंग, मिरं, चक्री फूल, तेजपत्ता, मिरची हे घेतलेलं आहे। आता आपण बिर्याणी बनवायला घेऊयात। इथे कुकरमध्ये मी बनवणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले ते टाकूयात आणि छान असं 2 मिनिटं भाजून घेऊयात। त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा, मिरची छान असं भाजून घेऊयात। आणि बिर्याणी बनवण्यासाठी कांदा नेहमी उभा चिरायचा, बारीक अजिबात चिरायचा नाही, उभा कांदा चिरायचा। खूप छान असं बिर्याणी आपली लागते। त्याच्यामध्ये आलं जे घेतलेलं आहे मी खिसून घेतलेलं आहे आलं, ते टाकूयात। लसूण टाकले, छान असं भाजून घेऊयात। एक टोमॅटो घेतलेला उभा असा चिरून तो टाकूयात आणि टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इथे मी एव्हरेस्टची बिर्याणी मसाला घेतलेला आहे, हा व्हेज बिर्याणी मसाला आहे। चिकन बिर्याणी मसाला नाही भेटला, त्याच्यामुळे मी व्हेज बिर्याणी मसाला टाकणार आहे। बिर्याणी मसाला टाकला, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि चटणी टाकायची आणि छान असं परतून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण आता चिकन टाकूयात, छान असं परतून घेऊया आणि झाकण ठेवूयात। गॅस कमी करूयात, झाकण ठेवून 5 मिनिट आपण असं शिजू देऊयात। पाणी टाकायचं नाही अजिबात, पाहू शकता। छान असं हलवून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे मी 5 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं एकदम बारीक गॅसवरती आपण हे वाफलवून घेणार आहे चिकन। पाहू शकता खूप छान अशी आपलं चिकन झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी बासमती तुकडा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेऊयात। कोथिंबीर टाकते, व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि त्याच्यामध्ये तांदूळ आपण जो धुवून घेतलेला आहे तो टाकूयात आणि पुन्हा आपण तांदूळही छान असा परतून घेऊयात आणि गरजेपुरतं पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। पाणी टाकूयात, व्यवस्थित मिक्स करूया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरच्या आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहे। खूप छान अशी आपली झटकीपट बिर्याणी होते, नक्की करून बघा। कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात। कुकर थंड झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आपली झटकीपट अशी बिर्याणी तयार आहे। इथे तुम्ही अख्खा बासमती तांदूळ किंवा कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे तुकडा होता, मी तुकडा वापरलेला आहे आणि झटकीपट अशी आपली चिकन बिर्याणी तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।